नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. इस्लामाबाद मधली बोलणी अयशस्वी झाली ही बातमी तुम्ही ऐकली असेल, पण आणखी महत्वाच्या 3 बातम्या तुम्ही ऐकल्या नाहीत, त्या त्याला जोडून आहेत. एक लक्षात घ्या की इस्लामाबाद मध्ये इराण मधलं जसं शिष्टमंडळ आलं तसंच ते अमेरिकेचं आलं. अमेरिकेचं शिष्टमंडळ कसं आलं, त्यांची विमानं किती होती, जेडी व्हॅन्स होते, त्यांच्यासोबत 300 लोक आले, मग ते हॉटेल सेरेनामध्ये उतरले. ही सगळी कथा तुम्ही ऐकलेली असेल. इराणी शिष्टमंडळाची कथा काय होती? इराणी शिष्टमंडळाबरोबर सुद्धा जवळ-जवळ 70 लोक त्याच्यामध्ये अंतर्भूत केले गेलेले होते आणि सगळे वरिष्ठ होते, सुविज्ञ होते. ह्यांच्यासाठी एक महत्वाची गोष्ट ही झालेली होती, की त्यांना एक संरक्षणाचं कवच खास करून पुरवलं गेलेलं होतं. संरक्षणाचं कवच म्हणजे काय? तर त्यांची विमानं जेव्हा त्यांच्या देशातून निघाली, त्यावेळेला त्यांच्या सोबत त्यांची साथ देण्यासाठी पाकिस्तानच्या हवाई दलाची विमानं त्यांच्या सोबत जात होती. विमानं पाकिस्तानची होती, हवाई दलाची होती. त्यांच्या आतमध्ये फक्त पाकिस्तानी होते का अमेरिकन सुद्धा होते? ह्याचा सुगावा काही मला लागू शकला नाहीये. परंतु एस्कॉर्ट मात्र दिलं गेलेलं होतं. हे एस्कॉर्ट कशासाठी दिलं गेलेलं होतं? हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे आणि आपण त्याच्याकडे 2 मिनिटांमध्ये येणारच आहोत. तेव्हा हे शिष्टमंडळ जे पाकिस्तानात पोहोचलं, ते आणि अमेरिकन शिष्टमंडळ हे काही जण म्हणतात आमने-सामने बसले, काही जण म्हणतात वेगवेगळ्या खोलीत बसले होते. कसंही असेल, परंतु त्या दोघांमध्ये झालेली जी 21 तासांची चर्चा होती, तिला कुठलंही स्वरूप येऊ शकलं नाही, ही वस्तुस्थिती आहे. पण मग त्याच्यामध्ये गोम काय आणि ह्या बातम्या कुठच्या? पहिली बातमी मी तुम्हाला सांगितलेली आहे, की एस्कॉर्ट पुरवला गेला. याचाच अर्थ असा, की इराणमधून निघालेल्या या शिष्टमंडळावरती कोणी ना कोणी हल्ला करू शकेल, अशी आशंका होती. आणि ही आशंका जी आहे, त्याची बोटं जी आहेत, ती सगळी इस्रायलच्या कडे लोक बोटं दाखवत असली, तरी देखील मला शंका वेगळीच आहे. म्हणजे ह्या शिष्टमंडळावरती इस्रायल हल्ला करेल आणि त्यांचं जे वरिष्ठ नेतृत्व बोलण्यांसाठी पाकिस्तानामध्ये यायचा प्रयत्न करतंय, त्यांना तिथल्या तिथे हवेतच गारद करून टाकतील. ही भीती असल्यामुळे पाकिस्तानने त्यांना संरक्षण दिलं. अर्थातच मी म्हटलं त्याप्रमाणे पाकिस्तानचं होतं नेमकं का अमेरिकेचं होतं हे सांगता येत नाही. ही भीती आपण बाजूला ठेवली तरी देखील त्याच्यात आणखी एक उपबातमी आहे. ती उपबातमी अशी आहे, की ह्या चर्चेसाठी जे पोहोचलेले होते ना, त्याच्यामध्ये IRGCचा कोणी नव्हता. म्हणजे असं म्हटलं जातं, की ते जे अगोदर तेहरानचे मेयर असलेले वगैरे हे तिथे गेलेले ही गोष्ट खरी आहे. गलीबाव ज्याला आजचं नाव जे आहे ते. ते पूर्वाश्रमीचे IRGCचे वगैरे आहेत. पण ते टोटली राजकारणी म्हणून काम करतायत गेली अनेक वर्ष. पेझेस्किन तर राजकारणी आहेतच. तेव्हा हे दोन्ही राजकारणी आलेले होते. IRGCचं रिप्रेझेंटेशन बोलण्यांमध्ये नव्हतं. आणि मग अशा राजकारण्यांना कदाचित IRGCने सुद्धा अटॅक करून तिथल्या तिथे गारद केलं असतं. तेव्हा नेमकी त्यांना धोका, भीती कोणाकडून होती? इस्रायलकडून होती का IRGC कडून होती? हा प्रश्न अनुत्तरित आहे आणि हा महत्वाचा प्रश्न आहे. कारण बोलण्यांमध्ये IRGCला आमंत्रणच नव्हतं असं दिसून येतं. जी IRGC ही एक टेररिस्ट ऑर्गनायझेशन आहे असं अमेरिकेला वाटतं. ते त्यांना आमंत्रण कशाला देतील? बोलणी करायची तर ती राजकीय नेतृत्वाशीच केली जातील. त्यांचं स्थान काय इराणच्या सगळ्या राजकारणामध्ये आणि त्यांच्या हातात खरोखरच सूत्र आहेत का? नियंत्रण आहे का? हे प्रश्न पुढचे झाले. पण निदान आजच्या घडीला तरी अमेरिका ही इराणच्या राजकीय नेतृत्वाच्या सोबत बोलणी करू इच्छिते, ही गोष्ट त्यांनी अधोरेखित केलेली आहे. आता त्या दोघांमध्ये जर का काही टक्कर झाली आणि IRGCच्या लोकांनी ह्याच्यामध्ये खोडा घालायचा प्रयत्न केला, तर अमेरिका कशा कुरघोड्या करणार आहे, ही गोष्ट आपल्याला बघावी लागणार आहे. म्हणजेच इराणमध्ये ट्रम्प जे सांगत होते, की रेजिम चेंज ऑलरेडी झालेला आहे. राजवट बदलली गेलेली आहे, असं ते जे म्हणतायत, त्याच्या जोडीला धरून ही घटना तुम्ही बघा. ट्रम्प कदाचित असं
सजेस्ट करतायत की आमच्या शिष्टमंडळाला भेटायला येणारे जे नेते आहेत त्यांच्या हाती अखेर आम्ही देशाची सूत्र द्यायला तयार आहोत. आम्हाला IRGC नको आहे. ती कशी बाजूला काढायची ह्याचे डावपेच वेगळे असतील. नंबर 2 ची गोष्ट काय झाली लक्षात घ्या की हे होत असतानाच IRGCला इशारे देणाऱ्या 2 घटना घडल्या. एक म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर पाकिस्तानच्या फौजा ह्या सौदी अरेबियामध्ये पोहोचल्या आणि त्या तिथल्या विमानतळावरती सज्ज अवस्थेमध्ये होत्या. हा एक इशारा आहे IRGCला की तुम्ही जर का काही उलट-सुलट पावलं उचलली तर तुमच्यावर थेट हल्ला होईल आणि तो सौदीच्या हवाई तळावरून होईल. नेमका हा इशारा एवढा कडक इशारा का द्यावा लागला हे अजूनही स्पष्ट नाहीये. तिसरी गोष्ट जी घडली ती अशी की अमेरिकेचं जहाज हे होर्मुझच्या आखातामधून निघालं. त्यांनी आपली ओळख कुठेही थांबवली नाही, आयडेंटिटी लपवली नाही. इनफॅक्ट आपली आयडेंटिटी सांगून ते जहाज निघालं की मी अमेरिकन जहाज आहे. म्हणायचं तर मला थांबवून दाखवा असं म्हणून त्यांनी मुसंडी मारली. मग त्यानंतर काही जण म्हणतात की ते जहाज सरळ पुढे गेलं. त्याला कोणीही थांबवलं नाही. काही जण म्हणतायत की नाही फोनाफोनी झाली आणि अमेरिकेला सांगितलं की जहाज तुम्ही मागे बोलवा. आता सध्याला कुठचंही नाट्य व्हायला नको आहे या 15 दिवसाच्या शांतता काळामध्ये आणि मग अमेरिकेने आपलं जहाज मागे नेलं. दोन्ही पद्धतीच्या बातम्या येत आहेत. पण एक लक्षात घ्या अमेरिकेच्या जहाजांनी तिथे दिमागदार पाऊल टाकून दाखवलं आणि ह्या आखातामध्ये आम्हाला कोणीही थांबवू शकत नाही ह्याचा ऐलान एक प्रकारे अमेरिकेने जगासमोर करून दाखवलेला आहे. तेव्हा ही एका बाजूला आम्ही वाटाघाटीसाठी बसलोय म्हणायचं, दुसऱ्या बाजूला ही 2 कडक पावलं उचलायची. एक म्हणजे त्या शिष्टमंडळाला संरक्षण देऊन इस्लामाबादपर्यंत आणायचं. नंबर 2 सौदीमध्ये सैनिक उतरवायचे पाकिस्तानचे. नंबर 3 आपलं जहाज होर्मुझमध्ये पाठवायचं. नंबर 4 ची बातमी जी आहे ती अशी आहे की आता आखातामध्ये पेरले गेलेले जे सुरुंग आहेत ते काढायचं काम अमेरिकेने हातात घेतलेलं आहे. तेव्हा ते सुरुंग डिटेक्ट करणाऱ्या ज्या एका वेगळ्या दर्जाच्या बोटी असतात त्या बोटी अमेरिकेने टाकल्या आहेत. तिथे अमेरिकेने रिक्वेस्ट केलेली होती त्याप्रमाणे ब्रिटन, फ्रान्स आदी लोक जे आहेत जपानकडे काही आहेत. हे सगळ्या लोकांनी जर का आपापल्या अशा नौका पाठवल्या ज्या सुरुंग कुठे आहेत या हेरू शकतील तर मग तो मार्ग निर्वेध करता येईल असं अमेरिका आज सूचित करत आहे. तेव्हा इराणमध्ये चाललेला जो सत्ता संघर्ष आहे त्याच्यामध्ये ट्रम्प आपले पत्ते जे आहेत ते अशा प्रकारे खेळून दाखवताना दिसतायत आणि मग त्याच्यामध्ये सरशी कोणाची होईल सांगता येत नाही. हे सगळं जर का असेल तर हे इराणचं पॉलिटिकल नेतृत्व मुळात इस्लामाबादला आलंच कशासाठी हा प्रश्न निर्माण होतो आपल्याकडे. म्हणजे IRGCला जुगारून जर का त्यांना काही निर्णय घेता येत नसतील तर त्यांनी तिथे येण्याचा मतलब काय होता? मतलब एक अत्यंत महत्वाचा असा होता की ह्या राजकीय नेतृत्वासाठी त्याची किंमत आहे. त्यांना आपल्या इराणी जनतेला हे सांगायचं आहे की बघा आम्ही शेवटपर्यंत वाटाघाटीसाठी प्रयत्न केले. आततायी पाऊल कुठलंही उचललेलं नाही. आम्ही अमेरिकेला समजावण्याचा प्रयत्न केला. हां, बोलणी अपयशी ठरली तर मग आता आमच्या माथ्यावरती त्याचं खापर येऊ नये ह्याच्यासाठी स्वतःच्या जनतेसमोर त्यांनी आपली प्रतिमा जशी उजळून दाखवलेली आहे तशीच ती जगासमोर पण उजळून दाखवली आहे. कारण ज्या पद्धतीने प्रचार चालू आहे त्याच्यामध्ये इराणचं नेतृत्व हे माथे फिरू आहे आणि ते कुठल्याही टोकाला जाऊ शकेल. हा जो प्रचार चाललेला आहे त्याला छेद देण्यासाठी म्हणून त्यांनी तिथे येणं आवश्यक होतं आणि त्यांनी ते उत्तम पाऊल उचललं. ते जेव्हा आले त्या विमानामध्ये एक अत्यंत हृदयद्रावक घटना अशी घडली, की त्यांनी ज्या अनेक सीट्स होत्या त्या विमानाच्या, त्याच्या प्रत्येक सीटवरती त्या ज्या मुली मारल्या गेल्या, त्यांच्या शाळेवरती हल्ला झाला इस्रायलचा. 200 मुली हकनाक 14-15 वर्षाच्याही कमी वयाच्या मुली, त्यांच्यातले काही फोटो त्यांनी प्रत्येक सीटवर जणू काही त्या मुलींसकट आम्ही वाटाघाटींसाठी जातो आहोत असं एक नाट्य उभं केलं गेलं. आणि हे नाट्य अतिशय महत्वाचं होतं कारण त्या राजकीय नेतृत्वाला अखेर भावनांसकट
जनतेला आपल्या सोबत आणण्याची अतिशय मोठी गरज ही निर्माण झालेली आहे आणि ते अतिशय खुबीने त्यांनी ते राजकारण करून दाखवल्याचं आपण बघतोय. इराणचे जे राजकीय नेते आहेत ते सुद्धा बुद्धिमान आहेत. IRGCचे सुद्धा बुद्धिमान आहेत. ही जी टसल चाललेली आहे त्या टसलमध्ये नेमकी कोणाची सरशी होणार हा प्रश्न आहे. तेवढ्याच खुबीने अमेरिका सुद्धा खेळ खेळते आहे. तेव्हा ही बोलणी अयशस्वी झाली ह्याच्यावरती भर देऊ नका. कारण ही बोलणी जी आहे ती यशस्वी होण्यासाठी झालेलीच नव्हती. ती इशारा देत होती त्या IRGCला, की तुम्ही जर का आता मार्गामध्ये आलात, तर तुम्हाला चोपून काढू. कारण आमच्या हातामध्ये इराणचं राजकीय नेतृत्व आहे आणि आम्ही त्यांना म्हणजे ते जे सांगत होते, की त्या शहाचा सुपुत्र कोणतरी येणार आणि त्याच्या हातात सत्ता देणार वगैरे किंवा खरं म्हणजे ट्रम्प यांनी ते आधीच नाकारलेलं होतं, की ही इज नॉट फिट फॉर इट वगैरे असं काहीतरी ते त्यांच्या शब्दात बोलले होते. तेव्हाच मला शंका होती आणि पेझेश्किनचं नाव मी अगोदरच घेतलेलं होतं. अनयच्या व्हिडिओमध्ये परंतु खालीबावचं मात्र घेतलेलं नव्हतं तेव्हापासून. आता ते सुद्धा आज चर्चेसाठी आलेले आपण बघितले. त्या ह्या 2 अतिशय महत्त्वाचे हे छोटे-छोटे बारीक-सारीक तपशील आहेत, पण ते महत्त्वाचे आहेत. अमेरिकन जनतेला सुद्धा पटवण्याची गरज होती. कारण ज्या वेळेला अध्यक्ष वाटाघाटींसाठी येतो, तेव्हा अमेरिका किती गंभीर आहे, ही बाब ट्रम्प यांनी पुढे मांडून दाखवलेली आहे. आणि अमेरिका जर का चर्चेसाठी उद्युक्त आहे, पण इराण रिस्पॉन्स देत नाही. हे परत एकदा राजकारण ते त्यांना त्यांच्या जनतेला जसं पटवायचंय तसं जगाला सुद्धा पटवायचंय. तेव्हा दोन्ही बाजूंनी पावलं ही अशी उचलली जातायत. बोलणी अपयशी व्हायला काहीच हरकत नाहीये. पुन्हा एकदा राउंड होतील याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही. त्या कधी, कशा, कुठे होतील हे आता आपल्याला बघावं लागणार आहे. ह्याच्यामध्ये पाकिस्तानचा रोल कितपत असेल हा प्रश्न आहे. कारण ह्या बोलण्यांमध्ये जशी IRGC नव्हती तशीच इस्रायल सुद्धा नव्हता. आणि इस्रायल आणि IRGC दोघेही उपस्थित नसताना ही बोलणी झाली. ही बोलणी कशी झाली मग? उद्युक्त कोणी केलं असं म्हटलं जातं, की चीननी इराणचा कान पकडला आणि त्या बोलण्यांसाठी त्यांना हजर केलं असं म्हणतात. आणि मी सांगितलेलं होतं, की पाकिस्तानचं नेतृत्व हे 4 देशांना म्हणजे सौदी, इजिप्त आणि टर्की ह्यांचे नेते आधी पाकिस्तानात पोहोचले, त्यांची चर्चा झाली. मग पाकिस्तानचे लोक चीनमध्ये जाऊन आले आणि मग इराण तयार झाला. ही सगळी घटनाक्रम साखळी जी आहे ती लक्षात ठेवा. ती महत्वाची आहे आणि ह्या सगळ्याच्या जोडीला भारताचं विदेश मंत्रालय आणि आपलं लष्कर हे नेमकं काय हालचाली करत होतं ते अत्यंत रंजक आहे बघण्यासारखं. खरं म्हणजे तो व्हिडिओ मी गेल्या आठवड्यात करणार होते, पण तो काही कारणांनी पुढे ढकलत गेला. परंतु त्याच्यावरती मी लवकरच किमान उद्या सकाळपर्यंत तो व्हिडिओ जरूर टाकायचा प्रयत्न करीन. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य असंच चालू ठेवा. नमस्कार.